नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला पुरी भाजीसाठी जी बटाट्याची भाजी लागते तर ती कशी करायची याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. तर कढईमध्ये 2 चमचे मी तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा मोहरी चांगली तडतडली की त्यानंतर 2 कांदे छान असे बारीक कट करून घेतलेले होते. तर कांदे छान असे आपल्याला गोल्डन रंगावरती येईपर्यंत भाजायचे आहेत. तर त्यामध्ये 1 चमचा भरेल एवढे मी आलं लसूण पेस्ट टाकलेले आहे व चवीनुसार मीठ टाकून कांदा आता छान असा भाजण्यासाठी ठेवणार आहे. कांद्यामध्ये जर मीठ टाकले तर कांदा पटकन असा भाजला जातो. 1 चमचा मी ते जिरेही तेलामध्ये टाकलेला आहे व छान परतून घेणार आहे. त्यानंतर एक मोठा टोमॅटो कट करून घेतलेला आहे व आता कांदा व टोमॅटो चांगलं मऊ शिजेपर्यंत आपण ते परतून घेणार आहोत. तर पहा, अशा प्रकारे परतल्यानंतर इथे 1 चमचा मी घरचं तिखट व 1 चमचा कांदा लसूण मसाला व थोडीशी हळद टाकून छान असं आता हे मसाला व जे आपण कांद्याचं मिश्रण आहे तर ते छान असे तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे. त्यानंतर अगदी थोडंसं पाणी ओतून पुन्हा 5 ते 10 मिनटं तेल सुटेपर्यंत परतणार आहे. असं केल्यामुळे आपली भाजीला चव खूप छान असे येते. पण पाणी वापरताना गरम पाणी वापरायचे म्हणजे भाजीला चव खूप छान अशी येते. त्यानंतर इथे मी बटाटे उकडून घेतलेले आहेत. तर बटाटे चिरून न टाकता अशा प्रकारे स्मॅश करून टाकायचे म्हणजे भाजी आपली अगदी बाहेर हॉटेलमध्ये मिळते तशा प्रकारे भाजी तयार होते. बटाटे खूप जास्त हे असे उकळवायचे नाहीत तर अगदी कुस्करता येतील अशा प्रकारे मी उकळवायचे. त्यानंतर पुन्हा सर्व मसाल्यालाही बटाटे लागेल अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं व बटाट्यामध्ये गरम पाणी ओतून पुन्हा ते उकळण्यासाठी ठेवायचं. तुम्हाला भाजी जेवढी पातळ घट्ट आवडेल त्यानुसार तुम्ही इथे पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता. वरून हिरवीगार अशी कोथिंबीर टाकून छान अशी भाजी उकळण्यासाठी ठेवायची. तर पहा, तयार झालेली आहे आपली पुरी भाजीसाठी लागणारी छान अशी बटाट्याची भाजी. खायलाही खूप छान अशी लागते. नक्की करून पहा. गरमागरम भाजी व गरमागरम पुरी भाजी खूप छान अशी लागते. नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा व चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.